आर्यवैश्य महिला मंडळ उमरखेड तर्फे शारदा उत्सव साजरा. आर्यवैश्य महिला मंडळ उमरखेड तर्फे शारदा उत्सव साजरा करण्यात आला. माता कन्यका परमेश्वरीच्या कृपा आशीर्वादानं आर्यवैश्य समाजातील महिला व युवतींच्या कलागुणांना वाव मिळण्याचं हक्काचं व्यासपीठ असल्यानं यावर्षी 32व्या वर्षात पदार्पण केलं आहे. महिला व युवतींच्या सहभागातून दरवर्षी मनोरंजन व उद्बोधक कार्यक्रम संपन्न करीत असतात. तसंच यावर्षी सुद्धा स्पर्धात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये तुळस डेकोरेशन स्पर्धा, महिलांची राऊंड गेम स्पर्धा, लकी लेडी ड्रॉ, बिस्किटापासून तोरण बनवणं स्पर्धा, महिलांची भक्तीची स्मरणशक्ती स्पर्धा, राऊंड गेम, चारधाम स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे अनेक गेम खेळ 3 दिवस लगातार कार्यक्रम केले. आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आनंदात विसर्जन केलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन महिला मंडळाचे अध्यक्षा सौ चंदा नामदेव पेन्शनवार, सचिव सौ प्राची प्रदीप पत्तेवार, कोषाध्यक्ष सोनाली आनंद पत्तेवार, उपाध्यक्ष सौ मीनाक्षी पद्मावार, सौ अंजली कोसलगे, सौ सविता पत्तेवार, सौ वंदना मामिडवार, सौ अमृता पेन्शनवार, सौ संगीता बंडेवार, सौ वीणा बोंडगुळवार, सौ अर्चना नीलपवार, सौ संगीता मामिडवार, सौ शिल्पा रेवनवार, कुमारी साक्षी पत्तेवार, कुमारी ऐश्वर्या मुक्कावार, डॉक्टर मानसी पत्तेवार, कुमारी शिवानी मामिडवार यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलंय. मी सौ चंदा नामदेव पेन्शनवार महिला मंडळाची अध्यक्ष आहे. शारदा उत्सवचा 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही करतो. त्यामध्ये महिला भाग घेतात. आम्हाला पण खूप छान वाटते. वेगवेगळे कार्यक्रम घेतो. महिलांनी 3 दिवस आनंद उत्सव साजरा करतात. सर्व महिलांचे धन्यवाद. आर्यवैश्य महिला मंडळ उमरखेड. शारदा माता की जय. आजपासून आमच्या शारदा उत्सवाची सुरुवात झालेली आहे. आमची अध्यक्षा सौ चंदाताई पेन्शनवार तसंच आमच्या सगळ्या कार्यकर्मी त्यांचे मी खूप अभिनंदन करते. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 3 दिवसीय कार्यक्रम करणार आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम करणार आहोत. तुमच्या सर्वांसाठी आम्ही नवीन गेम आणणार आहोत. त्यामुळे आपल्या शारदा मातेच्या अभिषेकाची गौरव होणार आहे. त्यामुळे शारदा देवीच्या उत्सवाची सुरुवात आजपासून होत आहे. आणि हे उत्सव 30 वर्षापासूनची परंपरा चालू आहे. आणि अशीच परंपरा आम्ही 50 वर्ष किंवा 100 वर्षे चालू ठेवणार आहे. त्यामुळे शारदा माता की जय. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.